प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, आज आपण ऐतिहासिक जालना या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. जालना नगरमध्ये आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे या जालना जिल्ह्याची एक नवी ओळख ज्या वास्तूमुळे निर्माण होत आहे त्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी उभा आहोत. अर्थात ह्या जालना जिल्ह्याचे दानशूर व्यक्तिमत्व, ज्याला जालन्यातील केवळ जालन्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील आंबेडकरी मुवमेंटमधील जनता अनाथ पिंडक ह्या नावाने ओळखते, संबोधते, ते आमचे जालना जिल्ह्यातील अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय सुधाकर भाई निकाळजे यांच्या फार्म हाऊसवरती, ज्याला सम्राट फार्म हाऊस या नावानं संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एक नवी ओळख आहे. अर्थातच ह्या तांदूळवाडी गावाचीच ओळख संपूर्ण महाराष्ट्रात सम्राट फार्म हाऊसमुळे झालेली आहे. त्या सम्राट फार्म हाऊसच्या या तथागत बुद्धांच्या करुणामय मूर्तीच्या समोर आपण उपस्थित आहोत, उभा आहोत. तथागतांच्या चरणासमोर आपण नतमस्तक झालेलो आहोत आणि आपल्यासोबत आज भीम पॅन्थर या यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना, अर्थात ती माहिती वसा मुलाखत असल्यामुळे सुधाकर भाई निकाळजे यांच्यासोबत जय भीम सेनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय रोहिदासजी गंगा तिवरे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यानंतर या जालना जिल्हा अध्यक्ष जय भीम सेनेचे सन्माननीय कैलास भाई रत्न पारखे हे सुद्धा आपल्यासोबत आहे. जय भीम सेनेचे कर्मठ आणि अतिशय तळमळीचे कार्यकर्ते सन्माननीय उत्तमरावजी म्हस्के साहेब या ठिकाणी, विठ्ठलराव मोरे या ठिकाणी आहेत. आणि भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक सन्माननीय रणजितजी माने देखील आपल्यासोबत आहे. आणि आंबेडकरी मुवमेंटमधले सामाजिक कार्यकर्ते आणि ह्या जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रकाशजी जगताप हे सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, आज आपण विशेषतः या यूट्यूब चॅनलमध्ये भीम पॅन्थर या यूट्यूब चॅनलसाठी ह्या सम्राट फार्म हाऊसच्या बद्दलची माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, एक आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटन विभागातर्फे ह्या सम्राट फार्म हाऊसला ब दर्जा देण्यात आलेला आहे, जो अतिशय गौरवशाली आणि अभिमानास्पद अशी बाब या ठिकाणी आहे. आणि अर्थात हा ब दर्जा ज्याच्या कार्यामुळं या सम्राट फार्म हाऊसला मिळाला ते आमचे सन्माननीय सुधाकरभाई निकाळजे साहेबांकडून आपण फार्म हाऊसची माहिती घेणारच आहोत. मी सुधाकरभाई निकाळजेंना विचारतो की साहेब, आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ह्या फार्म हाऊसची कल्पना कशी आली? कारण ह्या ठिकाणी एक जागा देखील कोणी द्यायला तयार नसताना तुम्ही धम्मासाठी, तुम्ही सामाजिक कार्यासाठी इतकं प्रचंड जमीन दिलेली आहे. ही भावना, ही दान पारमीचं तुमच्या मनात कशी निर्माण झाली? या जालना जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्म चळवळ ही अधोगतीला आली आणि ही धम्म चळवळ पुढं नेण्यासाठी मला कुठंतरी वाटलं की मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि आता धम्म चळवळीकडं आपण काम केलं पाहिजे. माझ्या वडिलोपार्जितची आमची जी जमीन आहे ही जवळपास 12 एकर जमीन आहे आणि ही 12 एकर जमिनीमध्ये मला एक धम्म चळवळीचं एक मोठं या मराठवाड्याचं एक केंद्र उभं करावं असं आमच्या डोक्यात आलं आणि मी कामाला लागलो. तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ही 4 वर्षापूर्वी आम्ही इथं ही बसवली आणि याला आता शासनाने याला पर्यटन स्थळ दर्जा दिला, ब दर्जा दिला. जवळपास पर्यटन खात्याने इथे 7 कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यामध्ये एक मोठं दीक्षाभूमीसारखं बुद्धविहार आहे, भक्तनिवास आहे, सांची पर्वतद्वार आहे, अनेक रस्ते, गार्डन, अनेक विकास कामे आणि इथून या भूमीमधून धम्म चळवळ वाढावी, धम्म शिबिर इथं मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित करणं चालू आहे. कारण या जिल्ह्यामध्ये अत्यंत व्यसनाधीश लोक झालेले आहे, म्हणून त्याला धम्म चळवळ कसं आणण्यासाठी इथं प्रशिक्षण दिलं जाईल, हेच मोठं आमचं काम आहे. लोक म्हणतात की आपण एखाद्या वाढदिवसाला 50,000च्या जाहिरात लावूच तर
वाढदिवस आपले साजरे करूच तर आपला असं काही एक काम करायचं की ते 500 वर्षाची जाहिरात आपली ही राहिली पाहिजे. म्हणून या उद्देशानं आम्ही धम्मचळवळीत मोठ्या प्रमाणात इथं काम करीत आहेत. आणि ही समाजाची वास्तू आणि समाजासाठी आम्ही हे काम करणार आहोत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये धम्म चळवळ ही मोठ्या प्रमाणात इथं काम व्हावं. अनेक धम्म शिबिर, भिक्षू संघाचं प्रशिक्षण केंद्र, सामनेर शिबिर, इथं मोठं एक आमच्या डोक्यामध्ये ग्रंथालय करण्याचं चालू आहे. IAS आपले जे मुलं आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय, अशा अनेक इथं या भूमीमधून आम्ही या धम्म चळवळी योजना राबवणार आहोत. आणि अत्यंत या जिल्ह्यामध्ये समाज बांधवाकडून आणि महाराष्ट्रामधूनही अनेक लोक इथं येतात, मार्गदर्शन करतात. त्या पद्धतीनं इथं जो प्रोजेक्ट मंजूर झाला आहे, इकडं आता हे गार्डन आहे, हे असा एक प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. माननीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या हाताने या विविध कामाचं लोकार्पण आम्ही मागच्या 1-2-3 महिन्या अगोदर केलं आणि कामालाही सुरुवात केली. एक असं धम्मभूमी विहार आहे, सांची प्रवेशद्वार आहे, अशोक स्तंभ आहे, बाबासाहेबाचा स्टॅच्यू आहे, हे येणाऱ्या भाविकासाठी मोठं टॉयलेट बाथरूम आहे, हे भक्त निवास आहे. आणि हा सगळा 12 एकरचा आमचा हा प्लॅन आहे. भविष्यात ही धम्म चळवळीला जर जमीन कमी पडली ती पुरी 12 एकर जमीन मी द्यायला तयार. या ठिकाणी आपल्या सर्वोच्च अशा दान पारमितेचं प्रदर्शन दाखवत सन्माननीय सुधाकरबाई निकाळजे यांनी आता आपल्याला ज्या सम्राट फार्म हाऊसची आणि इथल्या आंबेडकर भवन आणि नियोजित उद्याच्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून म्हणा किंवा एक सम्राट मेडिटेशन सेंटर, धम्मभूमी बुद्धविहार, या ठिकाणी बुद्ध भिक्खू निवास वगैरे या अनेक प्रोजेक्ट त्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं विधान या ठिकाणी आपल्या चॅनलशी बोलताना केलेलं आहे की तुम्ही लाखो रुपयाचे जरी बॅनर लावले सौ प्रसिद्धीसाठी तरी ते 4 दिवस 8 दिवस महिनाभर ती त्याची प्रसिद्धी होईल. परंतु मला माझ्या नावाची प्रसिद्धी करण्यापेक्षा मला माझ्या फोटो लोकांपर्यंत नेण्याऐवजी मला असं काही कार्य करणं आहे जी कमीत कमी किमान 500 वर्ष तरी पिढ्यानपिढ्या ते राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे, समाजाचा विकास समाजानं त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. असं सामाजिक कार्य मला या ठिकाणी करणं आहे. खरोखर असला विचार करणारा एक दुर्मिळच व्यक्ती आणि दुर्मिळच समाजसेवक आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो, मी भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलच्या वतीनं सन्माननीय सुधाकरबाई निकाळजे यांना या त्यांच्या महामंगल कार्यासाठी महामंगल सदिच्छा देतो. मी पुन्हा एकदा सुधाकरबाई निकाळजेंना एक प्रश्न विचारू इच्छितो की सर, आपण या आपल्या फार्म हाऊसच्या बाहेर पण रस्त्याच्या पलीकडे जे काही आपण आता आम्ही येताना बघितले की त्या ठिकाणी दुकानांची लाईन वगैरे आहे, तर हा नेमका काय प्रोजेक्ट आहे? समोर माझी 1 एकर जमीन आहे आणि त्याच उद्योग क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे लोक म्हणतात की हे उद्योग क्षेत्रात नाही, धंदा करीत नाही, रिकामी फिरतात. हे इथल्या समाजाला मला आम्ही दाखवू इच्छितो की आम्ही बी धंदा करू शकतो, उद्योग करू शकतो. आणि त्याचं एक ताजं उदाहरण आहे की मी तिथं जवळपास माझे दुकान आहे, हॉटेलचं काम चालू आहे. जवळपास तिथं 100 लोकांना मी रोजगार दिला आहे. अनेक कपड्यापासून, चहाच्या दुकानापासून, मेडिकलपासून, दवाखान्यापासून सगळे दुकानं तिथं आहे. आणि तिथं सगळ्या जाती धर्माचे जवळपास 100 लोक पोट भरतात. असे अनेक उद्योग आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आता उद्योग क्षेत्राकडे वळलं पाहिजे, उद्योगधंद्याकडे वळलं पाहिजे. अनेक शासनाच्या ज्या योजना आहे त्या आपण कार्यकर्त्यांना राबविल्या पाहिजे. आणि आता कुठंतरी आंबेडकरी चळवळ ही उद्योग क्षेत्राकडे वळाली पाहिजे. या हेतून आम्ही ते समाजाला एक नवी दिशा दाखवण्यासाठी आम्ही हे काम करीत आहेत. अनेक आमच्या संपर्कात आलेले जे बी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते त्याला उद्योग कसा करावा, उद्योग क्षेत्रातली माहिती कशी मिळावी यासाठी आम्ही लोकांना बोलत आहोत. आणि त्यासाठी थोडीफार आमच्याकडून जी काही उद्योग क्षेत्राला मदत लागते ती सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी सुधाकरभाई निकाळजे हे केवळ धम्माचं काम करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाव नसून कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी देखील त्यांचे पूर्णपणे प्रयत्न सुरू झालेले आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी एक ॲक्शन करायचे, ॲक्शन मोडमध्ये राहायचे आणि त्याच्यावरती संपूर्ण देशातून रिॲक्शन यायच्या. परंतु आज दुर्दैवानं आम्ही
इतर लोक ॲक्शन करतात, आम्ही रिॲक्शनमध्ये येतो, रिॲक्शन मोडमध्ये आम्ही येतो. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी उद्योगधंद्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भावना प्रधान न होता, भावनेवरती कोणतंही आंदोलन उभं न करता कार्यकर्त्यांनी मुळात एक बेस आपला तयार केला पाहिजे. त्यांची कार्यक्षमता वाढवत सक्षम बनण्यासाठी त्यांनी प्रवाहित झालं पाहिजे. मित्रांनो, हा आपण फार्म हाऊस बघू शकता. अतिशय सुंदर असं देखणेबल आणि अतिशय प्रशस्त अशा जागेमध्ये हे फार्म हाऊस आहे. शेतीबद्दल आणि मी ह्या ठिकाणी नक्कीच सुधाकर भाई निकाळजे यांना इथल्या आणखीन वेगवेगळ्या प्रोजेक्टबद्दल विचारणारच आहे. साहेब, तुमच्या मनामध्ये इथल्या शेतीच्या संदर्भात काय आपली योजना आहे? अनेक आंबेडकरी चळवळीत आणि दलित समाजाकडे शेती आहे, पण शेती कशी करावी हेच अजून आपल्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांना अजून ज्ञान नाही. म्हणून अनेक कृषी विभागाच्या ज्या योजना आहे त्या आपल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना आता त्या अंगीकरण केले पाहिजे. आधुनिक पिकाकडे आपण वळवलं पाहिजे. आपल्याकडेही जमिनी आहे, आपल्याकडेही पाण्याची व्यवस्था आहे, पण त्याला शेतीचं करण्याचं नॉलेज नसल्यामुळं आपली शेती चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकत नाही. म्हणून या माध्यमातून आम्ही या 12 एकरमध्ये धम्म चळवळीबरोबर शेतीही करतो आहे. मी मागं जवळपास 1,500 मोसंबीचं झाड लावलेलं आहे, 300 झाड संत्र्याचे आहे, 1,500 झाड नारळाचं आहे, जवळपास 100 असा आंबा वेगवेगळ्या जातीचा आंबा लावलेला आहे. फणसपासून सफरचंदपासून सगळ्या फळाची लागवड या क्षेत्रामध्ये आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर मी टिश्यू कल्चर एक सागवान आहे, जे 15 वर्षात ते झाड आपल्याला कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये देऊन जाणार आहे. अशा 4,000 झाडाची लागवड मी केलेली. म्हणून आज भविष्यात हे 4,000 झाड हा 15 वर्षांना मला जवळपास 10 ते 12 कोटी रुपयाचं उत्पन्न देऊन जाणार आहे. म्हणून आपल्या ज्या शेती आहे बांधाला अशा लोकांनी आता टिश्यू कल्चरच्या सागवान, चंदन असन, महोगनीचं झाडं असन, हे झाडं आपण बांधाला लावले पाहिजे. याच्यातून मोठं उत्पन्न तुमच्या मुलाबाळाला 10 ते 15 वर्षात मिळेल. म्हणून अशी आधुनिक पद्धतीची शेती आता मागासवर्गीय आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी केली पाहिजे. या ठिकाणी भविष्यातला विचार करून सुधाकर भाईने जे नियोजन केलेले आहे ते खरोखर एक उत्कृष्ट अशा मॅनेजमेंटचं हे उदाहरण आपल्यासमोर त्यांनी पेश केलेलं आहे. मित्रांनो, सुधाकर भाईंची फक्त एवढ्यापुरतीच ओळख मर्यादित नाही आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे समस्त भारतीयांच्या रक्तात पेटलेले महामानव आहेत, जे मानवी स्वराज्याचे संस्थापक आहे, त्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये 125 पोती साखर, म्हणजे एक पोतं 100 किलो, अशा 125 गोण्या साखर, 125 क्विंटल साखर 129व्या वर्षी हत्तीवरून त्यांनी वाटली होती. इतकंच नव्हे तर इथल्या गोरगरीब लोकांना भांडी कुंड्यांपासून तर अनेक प्रकारचे ते सहकार्य करतात. रुग्णांना ते सहकार्य करतात. त्यांच्याकडे आलेला कोणताही कार्यकर्ता, कोणताही व्यक्ती रिकाम्या हाताने जात नाही. आणि म्हणून जालना जिल्ह्याचे अनाथ पिंडक म्हणून त्यांची नवी ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सुधाकर भाई, मी आपल्याला आपल्या ह्या समाजसेवेबद्दल भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलच्या वतीनं एक खरोखरच मी अभिमानास्पद आपण कार्य केल्यामुळं आपलं अभिनंदन करतो. परंतु त्याही पलीकडे जाऊन आपण एक मानवतावादाचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आपण या ठिकाणी पेश केलं होतं. कोरोना काळ, त्या कोरोना काळामध्ये अख्ख्या भारताला टाळं लागलेलं असताना लोक घरामध्ये आपला जीव मुठीत धरून बसलेली असताना एक कोरोना योद्धा म्हणून तुम्ही मैदानामध्ये आला आणि गोरगरिबांना सहकार्य केलं. त्या गोष्टीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. नेमकं आपण त्यावेळेला कोणत्या स्वरूपात गोरगरिबांना मदत केली, आमच्या चॅनलच्या दर्शकांना आपण सांगा. त्या काळामध्ये कोरोनामध्ये जवळपास सर्व समाज घरात बसून होता आणि हे माझ्या 12 एकर जमिनीमध्ये मला जवळपास 100 क्विंटल गहू झाला होता. आणि लोक फोन करते, काम नाही काय नाही, आपला समाज गरीब आहे. मग त्या काळामध्ये आम्ही 100 क्विंटल गहू हा खाड्यावरला गोरगरिबांना वाटला. आणि माझ्या खात्यावर माझी कमाई, मला बी 4 मुली आहे, माझ्या 2 मुली लग्नाला आल्यात. पण त्या काळामध्ये आपले जवळचे मित्र बोलायचे आणि सकाळी मरण पावायचे. अशा अनेक घटना माझ्या समोर आल्या की मला फोन केला की सकाळी तो मरण पावायचे. म्हणून तो धक्का बसला
आणि माझ्या अकाउंटला जवळपास 45 लाख रुपये होते. आणि मला असं वाटलं की आता आपणही राहतो का नाही, मग आम्ही काय केलं की जवळपास ज्या झोपडपट्टीतून आम्हाला फोन आला की आम्ही जवळपास 1400 किट तयार केली. त्या किटमध्ये 5 किलो पीठ होतं, 2 किलो तांदूळ, मुगाची डाळ 2 किलो, 2 किलो साखर, झेंडू बामपासून कोलगेटपासून अशी 527 रुपयाची किट आम्ही या जिल्ह्यामध्ये 1400 किट वाटली. आणि बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती होती. आम्ही 129 क्विंटल साखर ही लोकाला 2 किलो प्रमाणे वाटली. मग कलावंत आपल्या जिल्ह्यामध्ये जे आंबेडकरी चळवळीमध्ये इतर समाजाच्या चळवळीत जे काम करतात त्याच्यावर उपासमाराची वेळ आली, त्यालाही 1 महिन्याचं राशन आणि प्रत्येक वेळेला 1,000 रुपये, अक्षरशः 45 लाख रुपये माझ्या खात्यावर मी लोकाला गोरगरिबाला वाटले. त्या काळात आम्ही विचार केला नाही की हा पैसा आपल्याजवळ आहे आणि आता हा गोरगरिबाला वाटायचा आहे. म्हणून त्या काळामध्ये फक्त आमच्या डोळ्यापुरतं एवढंच होतं की लोकाला मदत करायची बस. आणि ती मदत मी प्रामाणिकपणे केली आणि बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्याच्या दुप्पट मला मिळालं आहे. हे मी आज सांगू शकतो की त्याच्या दुप्पट मला आपोआप माझ्या कष्टातून मिळालं आहे मला. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशीच गोरगरिबाची लोकांची सगळ्यांनी सेवा करावी आणि लोकांना मदतीची भावना सगळ्यांनी आता ठेवली पाहिजे. सुधाकर भाईंनी कोरोना काळामध्ये जे मानवतावादी कार्य केलं, खरोखर त्याला तोड नाही. आता सुधाकर भाई बोलत असताना आम्हालाही कहीवरून आलं की माझ्या खात्यामध्ये फलाने म्हणजे 45 लाख ही रक्कम बाकी असताना मला असं वाटलं की मी उद्या राहतो किंवा नाही, मग ही संपत्ती माझ्या काय कामाची म्हणून. आणि त्या कणवेतून, त्या ममतेतून, त्या दान पारमितेतून ही संपत्ती त्यांनी जनतेमध्ये, गोरगरिबांमध्ये वाटली. सर, मला ह्या ठिकाणी खास नमूद करावं असं वाटतंय की मध्यंतरी आपण काही कलाकारांना, गोरगरीब कलाकारांना घरं बांधून दिली होती. ती चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडली होती. नेमकं काय घडलं, नेमकं काय केलं होतं? आपल्याकडं जे गोरगरीब कलावंत आहे त्याची राहायची सोय नाही. आपल्याकडं आता आपल्या ख्यातनाम गायिका औरंगाबादच्या कोळबाई खरात ह्या अशाच माझ्या त्याचे झोपडपट्टीत राहतात. मी असाच एक शब्द त्या काळामध्ये हांडुरे साहेब याच्याकडे टाकला की बाई आपल्या महाराष्ट्रात गाणं बाबासाहेबांच्या चळवळीचे गाणे म्हणतात, याला कुठंतरी मदत झाली पाहिजे. म्हणून त्याने त्या ताईला घर बांधून दिलं. एक माझ्या बाजूला माझी 2 एकर जमिनीमध्ये प्लॉटिंग चालू आहे. आपल्याकडे एक SC समाजातला रायरान म्हणून समाज आहे जो बाबासाहेबांचे गाणे म्हणतात, गावोगाव प्रबोधन करतात. अत्यंत पालामध्ये राहणारा समाज आहे. त्याच्या सगळ्या म्हणजे छोटा समाज आहे. त्याला मी जवळपास इथं आपल्या स्वतःच्या प्लॉटिंगमध्ये 4 प्लॉट देऊन त्याला घरं बांधून आम्ही तिथं दिले. अनेक लोकाला मी आपल्या संग जो काम करतो आहे त्याला त्याच्या दुखात असन, त्याच्या अडीअडचणीत असन, त्याच्याकडे लग्न कार्यात असन, त्याला आम्ही प्रामाणिकपणे मदत करतो आहे. आमच्याकडं आता एक 7 वर्षापासून एक मराठा समाजाची बाई म्हणजे विधवा आहे, अत्यंत तिला 2 मुली, त्याच्या दोन्ही मुलीचे लग्न मी करून दिले. आपल्या दुकानाचं जे उद्घाटन आहे त्या उद्घाटनाचा खर्च न करता त्या खर्चामध्ये आम्ही तिच्या मुलीचं लग्न करून दिलं. आणि अशा काम आम्ही सतत आमचं चालू आहे. काखेत लेकरो, हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी, माया भीमानं माय, सोन्यानं भरली ओटी, या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात गेलेल्या कडूबाई खरातपासून तर अगदी गल्लीबोळामध्ये देखील गायकी करणाऱ्या कलावंतांना सुद्धा मायेचा आधार देणारे सन्माननीय सुधाकर भाई निकाळजे, अर्थात ते स्वतःबद्दल अधिक काही आपल्याला सांगणार नाही, म्हणून मी त्यांचे जवळचे सहकारी, त्यांची सावली असणारे आणि जय भीम सेनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय रोहिदासजी गंगातीवर साहेबांना विचारू इच्छितो की सर, आपण निकाळजे साहेबांच्या ज्या काही गोष्टी आहे, ज्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाही, आपल्यालाच माहिती आहे, त्या आमच्या वाचकांना, आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकाल काय? आज जालना जिल्ह्यामध्ये सुधाकर निकाळजे हा नवयुवकांचा एक ब्रँड झालेला आहे. आपण म्हणतो की कार्यकर्ता हा फार मोठा शिकलेला पाहिजे, फार मोठा सुटाफुटात राहणारा पाहिजे, फार पैशावाला पाहिजे. ह्या सगळ्या खुब्या मी बऱ्याच कार्यकर्त्यामध्ये बघितलेल्या आहेत की त्यांच्याकडे आहे, सुटाफुटात राहतात, शिक्षण आहे, पैसा आहे. परंतु जी तुम्ही सांगितली की जी दानपारमिता जी असते ही एखाद्या माणसामध्ये येते, ती या सुधाकर भाई निकाळजेमध्ये आलेली मी पाहिली. आम्ही लॉकडाऊनमध्ये सोबत होतो आणि त्यावेळेस
जी परिस्थिती समाजावर आली होती, समाज म्हणण्यापेक्षा गरिबावर जी परिस्थिती आली होती ती आम्ही डोळ्याने पाहिली. एका भाकरीसाठी लोक रडत होते, त्यांना अन्न भेटत नव्हतं. कोणी त्या कामासाठी काय केलं असेल हे सांगायची तुम्हाला काही नव्याने गरज नाही. ती इतकी भयानक परिस्थिती, तिकडं प्राईम मिनिस्टरांनी घोषणा केली की आजपासून लॉकडाऊन, भारत बंद, आणि इकडं मोलमजुरी करणारा एका काळीचा कार्यकर्ता माझ्याशी चर्चा करताना म्हणाले की बाबा नेता कसं करायचं आता, हे तर आपल्या लोकांना कामधंदा नाही, दररोज खातात आणि संध्याकाळी त्या दिवसभर कमवतात आणि संध्याकाळी खातात, मग यांचं कसं होईल. मला हा यार, हे तर फार गंभीर प्रश्न आहे, हे काही शासनाने विचारच केला नाही, या सरकारने या लोकांचा विचार केला नाही, अचानक बंद करून टाकलं. आणि मग ती एक काळजात धडकी भरावी तशा पद्धतीनं मग योगायोगानं या शेतामध्ये उभा गहू होता, त्या गावाचं खळं केलं आणि अक्षरशः त्या खळ्यावरच लोकांना त्या गावाचं वाटप केलं. हे सगळ्या उभ्या डोळ्यांनी सोशल मीडियावर सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. सगळा महाराष्ट्र सुधाकर भाईला आशीर्वाद देत होता या कामासाठी. आजही लॉकडाऊन झाल्याच्या नंतर, त्याच्या अगोदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही गरीब लोकांचे लग्न करून दिले, गरिबांसाठी तिथं जे बाबासाहेबांचं प्रबोधनात्मक कार्यक्रम करतात अशा लोकांना घरं बांधून दिले. बरेचसे नेते आपल्याकडे बऱ्याचशा वेगवेगळ्या विविध पक्षामध्ये, पण ते बाबासाहेबांचं काम करतात म्हणून त्यांना आर्थिक मदत करतात. आजही लग्नकार्यासाठी जर कोणी आलं, कोणाच्या घराचं काम अधुरं राहिलं, कोणाचा स्लॅब राहिला, कोणाला पत्र राहिले, थोडंफार त्याच्या पद्धतीनं जेवढी काही त्यांना जी मदत करणं शक्य आहे ते नक्कीच कोणाला खाली हात जाऊ देत नाही आणि ते त्यांची मदत करत असतात. हे बाबा तुम्ही पाहता, हे ओंकर बाबा आहेत, हे रात्रंदिवस त्यांच्या पाठीशी त्यांच्यासोबत असतात. एका बापाला जशी सेवा माणूस देतो त्याच्याही पलीकडे ओंकर बाबाची सेवा सुधाकर भाई करतो. याच्यापेक्षा जिवंत उदाहरण मला दुसरं काही वाटत नाही. पण तेव्हा त्यांच्या हातून हे काम पाहून जेव्हा समाजात हा मेसेज जातो, तेव्हा आजचा जो तरुण आहे दलित समाजाचा, त्यांना एक आयडल मानतो. त्यांनी तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी ते आपल्या हातावर गोंधण केले, त्यांचे फोटो गोंधलेले आहेत, टॅटो काढलेले आहेत आणि आयुष्यभर मरेपर्यंत त्याच्या हातावर ते राहणार आहेत. तर इतक्या तरुण वर्गाच्या काळजातला काय म्हणतात ते हिरा सुधाकर भाई आता या काळामध्ये झालेला आहे. आणि आता इतकी जर दानपारमिता त्यामध्ये असेल, गोरगरिबांना मदत करण्याची जर भावना असेल, धम्माचं काम पुढे नेण्याची जर जिद्द असेल आणि धडाडीचा कार्यकर्ता जर असेल, तर मी या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला विनंती करतो, लोकांना, जनतेला विनंती करतो की एक असा धडाडीचा कार्यकर्ता आपण विधानसभेमध्ये पाठवावा आणि आपण आपलं मतदान देऊन या कार्याची परतफेड जर करता आली, कोणाला काही करता जर नाही आलं, तर एक मतदान देऊन एक खारीचा वाटा ज्याप्रमाणे तुम्हाला देता येईल तो करावा आणि एक चांगल्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवावं, एवढी विनंती तुमच्या माध्यमातून मी करतो. जय भीम, जय भारत. सन्माननीय आमदार सुधाकर भाई निकाळजे ह्या नावानं सुधाकर भाईंना भविष्यात ओळखता आलं पाहिजे अशी जी भावना आणि मनीषा त्यांचे सहकारी रोहिदासजी गंगा तिवरे साहेबांनी व्यक्त केली, ही भावना केवळ त्यांची नसून ही अख्ख्या जालना जिल्ह्याची प्रातिनिधिक त्यांची भावना त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. आणि खरोखर सुधाकर भाई निकाळजे यांच्या कार्याचे जर त्यांचे मित्र साक्षीदार असले तरी अख्खा महाराष्ट्र त्यांच्या कार्याचा साक्षीदार आहे. आणि खऱ्या अर्थानं सुधाकर भाई हे अजात शत्रू हे त्यांच्या कार्यामुळं, त्यांच्या दानामुळं, त्यांच्या दानपारमितेमुळं, त्यांच्या सामाजिक कार्यामुळं ते अजात शत्रू आहे. त्यांचे सहकारी त्यांच्याबद्दल तर भरभरून बोलतात, परंतु त्यांच्या संघटनेत नसणारे सुद्धा त्यांच्याबद्दल आपल्याला अतिशय आदरानं बोलताना दिसतात. उदाहरणार्थ भीम आर्मीचे महाराष्ट्राचे संघटक रणजितजी माने आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडूनच आपण सुधाकर भाईंच्याबद्दल मत जाणून घेऊया. जय भीम. मी सुधाकर भाईला खूप जवळून ओळखतो. कदाचित ते मला ओळखत नसतील, परंतु मी त्यांचा हा सामाजिक कार्याचा हा भाग, तर दानाचा, सामाजिक दानाचा, सगळ्या गोष्टीचा, धम्माचा हा भाग वेगळा असताना मी त्यांच्यामध्ये जो पॅन्थर बघितलेला आहे तो जालन्यामध्ये कुठंच नाही बघितलेला. का भाई ओळखतात आमच्या मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट मोरे, एक मला चांगलं प्रकरण आठवतं आहे. मला काय राजकारणातलं एवढं काय नॉलेज नसताना भाईची सभा होती त्यावेळेस मला वाटतं तो मोरेचा काहीतरी होता, त्यावेळेस जे भाईनं पोलीस प्रशासनाला जे आव्हान केलं होतं
तेव्हापासून मी म्हटलं होतं की यांच्यापेक्षा मोठा पॅन्थर कोणी नसू शकतो. कारण ह्या व्यक्तीमध्ये भाईमध्ये धम्माची गोडी, म्हणजे ते एक मन आहे की आमच्यामध्ये बुद्धसुद्धा आहे आणि युद्धसुद्धा आहे. तर भाईमध्ये एक बुद्धसुद्धा आहे आणि युद्ध करण्याची एक ताकदसुद्धा आहे, एक पॅन्थरसुद्धा ते आहेत. मी भाईला खरं तर एक पॅन्थर म्हणून बघितलेलं आहे. त्यांची जे चळवळ जे बघितलेली मी, ती स्वतःच्या हितासाठी कधीच राहिलेली नाही. त्यांनी नेहमी समाज हितासाठी चळवळ केलेली, समाजाला जागृत करण्यासाठी चळवळ केलेली भाईंनी. मग समाजामधील जर आपसात मतभेद जरी असले तरी भाई ते मतभेद विसरून समाजासाठी, समाजाच्या एकतेसाठी ते त्या स्टेजवर मी त्यांना नेहमीच बघितलेलं आहे. भाईबद्दल जर किती जरी बोललं तर आपल्याला ही पूर्ण रात्र पुरणार नाही. म्हणून भाईला मीच काय, जालना जिल्ह्यातील सर्व पॅन्थर्स ओळखतात. त्यांची महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झालेली, एक दानदाता म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली. आणि भाईनं असेच कामं पुढेही करत राहावात आणि करत राहतील ते. परंतु भाईनं राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे आहेत आमचे गंगा तिवरे साहेब यांनी जे आता बोलून दाखवलं की भाईला विधानसभेवर पाठवायचं आहे, ही भाई तुम्हाला मी खरं सांगतो, मी 4 लोकांमध्ये फिरतो. 4 लोकांची जे यंग जनरेशन आहे त्यांचीसुद्धा हीच इच्छा आहे की भाईनं एक वेळेस जालना जिल्ह्याचा बदनापूर मतदारसंघातून का होईना एक वेळेस आमदार त्यांनी अवश्य व्हायला पाहिजे, हे तिथल्या मतदारसंघातल्या लोकांची अपेक्षा आहे. आणि सगळ्या तरुणांना मी आव्हान करतो भीम पॅन्थर न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून की ह्यावेळेस भाईच्या पाठीमागं सर्व यंग यूथनं एका ताकदीनं उभं राहायला पाहिजे. आपसातील जे मतभेद असतील ते सर्व विसरून भाईचं जे कार्य आहे, भाईची जे दानिकता आहे, भाईचं जे समाजासाठी भाईनं जे सर्वस्व अर्पण केलेलं आहे, जो त्याग केलेला आहे, ते सगळं भाईचे सर्व त्याग बघून भाईच्या पाठीमागं या विधानसभेला पक्ष संघटना सर्व विसरून सगळ्यांनी एक ताकदीनं उभा राहायला पाहिजे, एवढीच अपेक्षा बाळगतो. खरोखर जातीवाद्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आणि किमान जालन्यातल्या जनतेला आर्थिक सक्षम करण्यासाठी सुधाकरभाई निकाळजेसारखा पॅन्थर विधानमंडळात गेला पाहिजे. ह्याच आमच्या सुद्धा भीम पॅन्थर चॅनलच्या त्यांना महामंगल सदिच्छा आहेत. आम्ही आमच्या कामना व्यक्त करतो की त्यांनी विधिमंडळात आमदार म्हणून गेलं पाहिजे. मी सुधाकरभाईंना विनंती करेन की आपण एक शेवटचा संदेश जालन्यातील जनतेला काय देऊ इच्छित आहे. या जालना जिल्ह्याच्या जनतेला मी एवढीच विनंती करतो की आता इथून पुढं आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मग गाव पातळीपासून ते विधानसभेच्या, लोकसभेच्या, यानंतर आपण सत्तेचं राजकारण केलं पाहिजे. कारण सत्तेशिवाय शांतपण नाही. उत्तर प्रदेशमध्ये बहिणजी मायावती यांनी जी कोणतंही आंदोलन न करता 4 वेळेस त्या मुख्यमंत्री झाल्यात. आणि सत्ता आल्यावर काय होतं आहे, सत्ता आल्यावर त्यांनी 1000 एकरमध्ये पार्क उभं केलं आहे, अनेक कॉलेज, युनिव्हर्सिट्या त्यांनी उभ्या केल्यात. समाजाचा उत्थान कसा होतो ते सत्तेमुळं होतो आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते हे सत्तेत गेले पाहिजे आणि सत्तेचं राजकारण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये मी जरी दुसऱ्या संघटनेत पक्षात काम करत असेल, पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कोणताही उमेदवार असेल त्याचे हात बळकट करावा आणि त्याला सत्तेत घालण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपण तन मन धनानं काम करू, एवढंच मी अपेक्षा करतो. जय भीम. या ठिकाणी सत्तेच्या चाव्या हातामध्ये घ्या हा जो मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीयांना, बहुजनांना दिला, तोच मंत्र आज सुधाकरभाई निकाळजे यांनी आपल्या शैलीमध्ये इथल्या जालन्याच्या जनतेला दिला. आणि अर्थात त्यांनी या ठिकाणी बोलताना आणखीन एक मोठं विधान केलं की सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचा मी पूर्णपणे आदर करून उद्या ते जो कोणता उमेदवार या ठिकाणी देतील त्याला मी समर्थन करेल. अर्थात जालनाकर मात्र सुधाकरभाई निकाळजे यांनाच आपला उमेदवार मानत आलेली आहे, आणि त्यांनाच आमदार म्हणून विधिमंडळात पाठवण्याची पूर्ण तयारी जालनाकरांनी केलेली आहे. जालनाकरांना मी भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलच्या वतीनं सदिच्छा देतो. आणि आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, तर अवश्य आपण सबस्क्राईब करा आणि जातीयवादी
नफरतखोर विषमतावादी धर्मांधवादी शक्तींच्या विरोधात मुकाबला करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, मंगल आशीष द्या, ताकद द्या, ऊर्जा द्या, शक्ती द्या, बळ द्या. नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.